दत्त बावनी आणि गुरुचरित्र वाचनातील संकल्प शक्ती खास गोष्टी. दत्त बावनी किंवा गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यापूर्वी केलेला संकल्प हा साक्षात ब्रह्मांडाला दिलेला एक अत्यंत स्पष्ट आणि अचूक संदेश असतो. संकल्पाविना केलेले वाचन हे दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्यासारखे असते, ज्याला गंतव्यस्थान नसते. पण जेव्हा तुम्ही हातावर पाणी सोडून संकल्प करता, तेव्हा विश्वातील सर्व ऊर्जा तुमच्या इच्छेभोवती केंद्रित होते. दत्त बावनी किंवा गुरुचरित्र वाचताना संकल्प केल्याने वाचनाचे फळ थेट लक्ष्यावर जाऊन आदळते. ज्याप्रमाणे भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरण एकत्र करून अग्नी निर्माण होतो, तशीच ही अफाट संकल्प शक्ती आहे. दत्त बावनीतील 52 ओळी म्हणजे मानवी शरीरातील आणि ब्रह्मांडातील 52 विविध शक्तींची सिद्ध केंद्रे आहेत. जेव्हा तुम्ही विशिष्ट हेतूने संकल्प करून बावनीचे वाचन करता, तेव्हा त्या हेतूला या 52 शक्तींचे थेट बळ मिळते. संकल्पित वाचनाने या 52 ओळी नुसते शब्द न राहता ते जिवंत मंत्र बनतात आणि भक्तासाठी साक्षात कार्य करू लागतात. अडकलेली कामे किंवा आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला बावनीचा संकल्प कधीही अपयशी किंवा रिकामा ठरत नाही. संकल्पाची जोड मिळाल्यावर दत्त बावनीचे प्रत्येक अक्षर भक्तासाठी एक अभेद्य ढाल आणि शस्त्र बनून उभे राहते. श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो दत्तगुरूंच्या आणि नृसिंह सरस्वतींच्या प्रखर तपोबलाचा जिवंत साठा आहे. संकल्प केल्यावर या ग्रंथातील ती प्रचंड ऊर्जा तुमच्या वैयक्तिक प्रश्नाला सोडवण्यासाठी थेट प्रवाहित होते. तुम्ही मांडलेला प्रश्न गुरुचरित्रातील लीलांशी जोडला जातो आणि त्यावर अत्यंत योग्य असा ईश्वरी मार्ग निघतो. संकल्पित वाचनाने ग्रंथातील उष्णता आणि चैतन्य भक्ताच्या प्राक्तनातील सर्व अडथळे जाळून भस्मसात करते. संकल्पाविना वाचन केल्यास केवळ पुण्य मिळते, पण संकल्प केल्यास थेट इच्छित फळ पदरात पडते. संकल्प केल्याने मन इकडे तिकडे न भटकता केवळ एकाच हेतूवर अत्यंत तीक्ष्णपणे आणि शांतपणे केंद्रित राहते. वाचन करताना मध्येच येणारे अनावश्यक विचार आणि बाहेरील कोलाहल या संकल्पामुळे आपोआप थांबतो. माझे काम होणारच आहे हा अढळ विश्वास संकल्पातून निर्माण होतो आणि मनातील नैराश्य किंवा अस्वस्थता संपून जाते. या वैचारिक स्पष्टतेमुळे शरीरातील तणाव निघून जातो आणि वाचनाचा खरा परमानंद द्विगुणित होतो. संकल्पित वाचन हे साक्षात एका सखोल ध्यानावस्थेत प्रवेश करण्यासारखेच उच्च प्रतीचे असते. अनेकदा आयुष्यात कोण त्रास देत आहे किंवा आपली प्रगती का थांबली आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही. अशा वेळी माझ्या मार्गातील सर्व ज्ञात अज्ञात शत्रू आणि बाधा दूर होऊ दे असा केलेला संकल्प अत्यंत प्रभावी ठरतो. दत्त बावनीच्या संकल्पित वाचनाने तुमच्या भोवती असे एक रक्षक वलय तयार होते, जे अघोरी शक्तींना जाळून टाकते. तुमचे नुकसान करू पाहणारे गुप्त शत्रू त्यांच्याच कर्मात अडकतात आणि तुमच्या मार्गातून अत्यंत शांतपणे बाजूला होतात. हा संकल्प भक्ताला समाजात अत्यंत निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने ताठ मानेने जगण्याचे अफाट बळ देतो. घरात सतत कटकटी, आजारपण आणि वंशवृद्धीत अडथळे असणे हे प्रबळ पितृदोषाचे आणि शापाचे मुख्य लक्षण मानले जाते. माझ्या कुळातील सर्व पूर्वजांना मुक्ती मिळू दे असा गुरुचरित्राचा संकल्प हा नारायण नागबळी इतकाच प्रभावी ठरतो. ग्रंथातील अत्यंत सात्विक लहरींमुळे अतृप्त आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गातील अंधार दूर होतो. पूर्वजांची शांती झाल्यावर घरातून जाणवणारे जडत्व संपते आणि कुटुंबात अत्यंत सकारात्मक ऊर्जा खेळू लागते. हा संकल्प तुमच्या पाठीमागील पिढ्यांचे ऋण फेडून पुढच्या पिढ्यांसाठी प्रगतीचे दरवाजे कायमचे उघडे करतो. जेव्हा वैद्यकीय उपचार काम करत नाहीत किंवा आजार समजत नाही, तेव्हा बावनी किंवा गुरुचरित्राचा संकल्प संजीवनी बनतो. माझा आजार मुळापासून नष्ट होऊ दे या संकल्पाने वाचन केल्यास शरीरातील पेशींमध्ये दैवी ऊर्जा प्रवाहित होते. औषधांना अचानक अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळू लागतो
आणि आजाराची तीव्रता आश्चर्यकारकरित्या कमी होते. ग्रंथाच्या पानांमधून किंवा बावनीच्या उच्चारातून बाहेर पडणारी स्पंदने साक्षात धन्वंतरीसारखे काम करतात. अशक्य वाटणारे अनेक आजार केवळ या संकल्प शक्तीच्या आणि दत्तगुरूंच्या कृपेने पूर्णपणे बरे झाल्याचे हजारो पुरावे आहेत. पैशांची सतत चणचण असणे किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर असणे माणसाची रात्रीची झोप कायमची उडवून लावते. कर्जमुक्तीचा संकल्प सोडून जेव्हा भक्तिभावाने वाचन होते तेव्हा उत्पन्नाचे नवनवीन आणि अत्यंत अनपेक्षित मार्ग सापडतात. अडकलेले किंवा बुडालेले पैसे कोणाच्याही मदतीविना अचानक परत मिळतात आणि पैशांची विनाकारण होणारी गळती थांबते. व्यवसायात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त होते आणि कष्टाच्या पैशाला माता अन्नपूर्णेची अक्षय बरकत लाभते. संकल्पाची ताकद तुमचे प्राक्तन बदलून तुम्हाला दारिद्र्याच्या चक्रातून अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्याची अफाट क्षमता ठेवते. मुलामुलींच्या लग्नात येणारे अडथळे, वयाचा निघून जाणारा काळ आणि नात्यांमधील संभ्रम कुटुंबाची चिंता वाढवतो. योग्य आणि सुसंस्कृत जोडीदार मिळू दे असा संकल्प करून गुरुचरित्राचे वाचन केल्यास हे सर्व अडथळे भस्मसात होतात. कुंडलीतील विवाह दोष किंवा मंगळ दोषाची तीव्रता या संकल्पित वाचनाने अत्यंत सौम्य आणि फळ न देणारी होऊन जाते. काही दिवसातच उच्च शिक्षित आणि चांगल्या विचारांचे स्थळ चालून येते आणि विवाह अत्यंत विनासायास पार पडतो. हा संकल्प केवळ लग्न जुळवत नाही, तर तो जोडीदारासोबतचे पुढचे आयुष्यही स्थिर, सात्विक आणि आनंदी बनवतो. अनेकदा संकल्पित वाचन सुरू असताना अचानक झोप येणे, रागाचा उद्रेक होणे किंवा अचानक मोठी संकटे आणि अडथळे येतात. हा काही अशुभ संकेत नसून तुमच्या संकल्पाने तुमच्या जुन्या आणि अत्यंत कठीण प्रारब्धावर केलेला तो प्रहार असतो. कर्माचे वाईट बंध तुटत असताना शरीराला आणि मनाला हा सूक्ष्म संघर्ष आणि त्याची अस्वस्थता जाणवणे अत्यंत नैसर्गिक आहे. अशा वेळी न घाबरता वाचन पूर्ण केल्यास तो प्रारब्धाचा काळा डोंगर कायमचा कोसळतो आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. संकल्पाची शक्ती ही नेहमी वाईट कर्मांच्या अंधाराला चिरून प्रकाशाकडे नेणारी सर्वात मोठी आणि प्रबळ मशाल असते. संकल्प केल्यावर लगेच फळ मिळतेच असे नाही. दत्तगुरू अनेकदा भक्ताच्या संयमाची आणि भक्तीची अत्यंत कडक परीक्षा पाहतात. काम पूर्ण होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर मोठे संकट उभे राहते, जिथे भक्ताचा विश्वास डगमगण्याची शक्यता निर्माण होते. पण जो भक्त या परीक्षेत माझे स्वामी सर्व सांभाळतील या विश्वासाने उभा राहतो, त्याचा संकल्प कधीही वाया जात नाही. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मिळणारे यश हे अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी मोठे, अत्यंत समाधान देणारे आणि आयुष्यभर टिकणारे असते. संकल्प म्हणजे केवळ मागणे नाही, तर ईश्वराच्या नियोजनावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची ती एक अथांग आणि अवघड साधना आहे. सुरुवातीला आपण एखादी व्यावहारिक आणि भौतिक इच्छा मनात धरून संकल्प करतो आणि वाचनाला सुरुवात करतो. पण दत्तबावनी किंवा गुरुचरित्र जसजसे हृदयात भिनते तसतशी मनातील ती भौतिक इच्छा आपोआप अत्यंत क्षुल्लक वाटू लागते. वाचनाच्या शेवटी स्वामी तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य वाटेल ते द्या, ही अत्यंत उच्च दर्जाची निष्काम अवस्था प्राप्त होते. ही शरणागती म्हणजेच खऱ्या अर्थाने मिळालेले सर्वोच्च फळ असते, जिथे भक्ताची भविष्याबद्दलची सर्व चिंता कायमची संपून जाते. या अवस्थेमध्ये देव आणि भक्त यांच्यातील दुरावा संपून साक्षात अद्वैताची आणि अत्यंत प्रगल्भ परमानंदाची अनुभूती मिळते. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.